4:30 मला म्हणजे बोलवण्यात आलं की चला तुमचा सत्कार करण्यात आलाय. आणि मी जेव्हा लोकांना बघितले, बापरे इतक्या तेवढी लोक जमा झाली. दादाला म्हणत होते बापरे किती लोक आलेत म्हणून. आणि आता थोडक्यात माझा प्रवास सांगायचा म्हटलं तर 11 महिन्यामध्ये फक्त येस सर म्हणत असते. त्यामुळे मला बोलण्याची सवय पूर्ण कमी झाली आहे. बिकॉज आर्मी हे असंच आहे की त्याच्यावरच चाललेलं आहे. जेव्हा युद्धाचा काळ होते त्यावेळेला आपल्याला एक्सक्यूज देता येईल, मला इकडे जायचं तिकडे जायचं, आम्हाला फक्त येस सर म्हणायचं असते आणि तिथे उपस्थित राहायचं असते. त्यामुळे ट्रेनिंग ही त्याच्यासाठीच होती. त्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या वेपन तर सगळ्याच ज्या बेसिक गोष्टी एका व्यक्तीला माहीत असायला त्या सगळ्या गोष्टीची आम्हाला त्या गोष्टीसाठी ट्रेन करण्यात आलं असतं. मग ते कसं बोलायचं असते, कसं बसायचं असते, जेवायचं, खाण्याचं, याच्यापासून ते बंदूक वगैरे कसं हाताळायचे, ग्रेनेड वगैरे कसे फेकायचे, दुश्मनाचा हल्ला वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या त्या गोष्टीपर्यंत सगळ्याला आम्हाला बेसिक सगळी गोष्टी त्यासाठी आम्हाला ट्रेन करण्यात आलं. आणि स्वप्नाची सुरुवात म्हटलं तर माझी पार्श्वभूमी जर तुम्हाला माहितीच आहे, परिवाराची मला साथ मिळाली. एकदा मुलीला म्हटलं स्वप्नात हेलिकॉप्टर आलं आणि मला म्हटलं आणि त्यांनी म्हणतो त्या काहीतरी मेडिसिन करता येत त्यामुळे मला घरात आला असेल. त्यावेळी मी लिटरली खूप घाबरले. मग काय एवढं विश्वास ठेवतात आणि करू शकेन काय. जेव्हा धीरे चालवायला हेलिकॉप्टर माझ्यावर गेलं त्यावेळेला मला वाटतं तेव्हा त्यांची आठवण आली. प्लीज असं घरातल्या एवढी पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. इव्हन तरी मनात सुद्धा असं म्हणाल सक्सेस मिळेल किंवा नाही असं विचार करता नाही. तुमच्या कदाचित मुली अशी मोठी स्वप्न बघायला म्हणजे इव्हन स्वप्नात सुद्धा ते कधी फेल होतील असं विचार करू नका. पूर्ण त्यांचं पूर्ण प्रयत्न संपलेपर्यंत तुमच्याकडून कुठं अशी निगेटिव्हिटी त्यांच्यापर्यंत पोहोचली नसली पाहिजे. आणि पूर्ण ट्रेनिंग पिरियड मध्ये सुद्धा माझी मुलगी तिथे होती आणि त्यांचं कदाचित मानसिक ते पॉझिटिव्हिटी मला मिळाली असेल, त्यामुळे मी सक्सेसफुल ते ट्रेनिंग कम्प्लीट करू शकते. बिकॉज असं सिझेरियन होतं माझं, मुलगी लहान होती, त्यांच्या बाकी त्यांच्यापेक्षा वय माझं जास्त होतं, त्यांना स्पोर्ट्स ते बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांचं फिजिकल स्टँडर्ड खूप उंच होते. तरीही मी तिथं चांगली टिकू शकले आणि त्यांच्यापेक्षा पण पुढे जाऊ शकले. त्यामुळं मला कदाचित त्यांचा आशीर्वाद असतील, माझ्या घरातल्यांचे आशीर्वाद असतील, त्यामुळे हे खूप शक्य झालं. आणि बाकीच्या ट्रेनिंग मध्ये माझ्यापेक्षा लहान मुली असल्यामुळं त्यांच्याशी मिंगल होणं एक माझ्यासाठी एक मोठं चॅलेंज होतं. त्यांच्याशी मी कसं 11 महिने त्यांच्यासोबतच खायचंय, जेवायचं सगळं त्यांच्यासोबतच असते. आणि आर्मी फौज ह्याच्यावरच आहे की जेवढा मी एकत्रित ठेवून काम करू तेवढी आपली शक्ती वाढत असते. त्यामुळे तेच एक मेन चॅलेंज होते की त्यांच्यासोबत कसं मी एकत्र होऊ शकेन. बाकीचं सगळं एकदा तिकडे गेलं तर होऊन जाते, ट्रेनिंग पिरियड निघून जाते, आपल्याला तेवढी शक्ती येते. मेन एक्झाम क्लिअर करायची होती. आपल्या ऑफिसरची मुलंच ऑफिसर होतात असं ठरलेलंच असतं. त्यामुळं ह्या आपल्या साध्या एका खेड्यातून तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे थोडंसं कठीण वाटते. मला तिथल्या ऑफिसरांचे वगैरे मार्गदर्शन मिळालं. आपल्या इकडच्या मुलांना त्याची माहिती नसते, त्यामुळे ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि जास्त करून तिथं इंग्लिश बॅकग्राऊंड, कम्युनिकेशन स्किलचं पुढे एक्सपेक्टेशन खूप हाय असतात. त्यामुळं आपल्या मुलं तिथं धाडस करू शकत नसतील मेबी. त्यामुळे लहान असतात जेव्हा ते 10th वगैरे कम्प्लीट करतात तेव्हा तुम्ही त्यांच्या भविष्याकडे ध्यान द्या. जास्तीत जास्त लोकांना असं एकदा आई वडील ते हेजिटेशन फील करतात की कसं विचारायचं, मला विचारायचं. आणि मॅक्सिमम आई वडिलांना एवढं नॉलेज नसते की त्यांच्या मुलांच्यावरती काही निर्णय घेऊ शकेल. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना जे उच्च पदावर पोहोचले त्यांच्याशी बोलला, किती पण कसला पण फालतू प्रश्न असेल तरी पण विचारा, ते तुमच्या चांगल्यासाठी, तुमच्या मुलांच्या चांगल्यासाठी असतो. मी पण सुरुवातीला मला या गोष्टीची माहिती होती. मी एकदम साधे पण प्रश्न विचारायचे, फोन करायचे सगळ्यांना, ती माहिती काढायची. जोपर्यंत तुम्ही त्या कम्फर्ट झोनमध्ये असतात तोपर्यंत तुम्हाला या गोष्टी माहिती येणार नाही. त्यामुळे तुम्हाला भेटते तुमच्या आई वडिला मुलांच्या बाबतीत काय पण प्रश्न असेल तर त्यांच्या शिक्षकांची बोला, जी तुमच्या ओळखीचे जे मोठ्या पदावर आहे ते शिकलेले आहेत त्यांना विचारा. तेच मला बाकी एकदा करून झाली की ट्रेनिंग निघून जाते. खरंच आज आमच्या गावाला अभिमानाचा दिवस आहे, कारण आमच्या गावातल्या सून प्रियंका निलेश खोत यांची लेफ्टनंटपदी निवड झाल्याबद्दल बरोबर गावकऱ्यांचं आज मानानं उंचवलेले आहे. त्यांचे पती निलेश खोत हे शहीद झाल्यानंतर अत्यंत जिद्दीने त्यांनी परिश्रम घेऊन स्वतःला त्यात वाहून देऊन जे पद उपलब्ध करून घेतलं त्याबद्दल खरोखर गावाच्या वतीने खरोखर त्यांचं
कौतुक करावं तेवढं थोडं आहे. असंच या गावाचं नाव त्यांनी नावलौकिक वाढवत राहावं अशी आमची शिरकाई चरणी प्रार्थना आहे.